जय हरी. एकादश स्कंध भाग 191. 22व्या अध्यायात आपण सुरुवातीला बघूया की या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी उद्धवाला प्रकृती पुरुष विवेक सांगितला आहे. वास्तविक हा विषय मागील अध्यायामधून थोडा थोडा येऊन गेलेला आहे, पण तोच पुन्हा विस्तारानं सांगण्याचं कारण असं की दृश्यामध्ये आत्म्याचा चमत्कार दृष्टीस पडण्यास देहाशिवाय दुसरं साधन नाही. देह प्रकृतिमय असतो, म्हणून पुरुषाला प्रकृतीशिवाय विश्वाचा खेळ खेळता येत नाही, तर प्रकृतीला पुरुषाशिवाय विश्वरूपानं प्रगट होता येत नाही. देहाचं हे महत्त्व विवेकानं ओळखून त्याच्या साह्यानं आत्मदर्शन करून घ्यावं, हे या अध्यायात सांगितलेलं आहे. बरं, या सगळ्यांसाठी अत्यावश्यक कोण आहे? तर सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरू हाच सूत्रधार आहे. अज्ञानी मनुष्य घटनांचं कर्तेपण स्वतःकडे घेतो, तर ज्ञानी पुरुष ते सद्गुरूंकडे म्हणजेच भगवंताकडे सोपवतो. खरं म्हणलं म्हणजे हे सगळं दृश्यविश्व परतंत्र आहे. त्यात वावरणारे जीव परतंत्रपणे नाचत असतात. आता जसं आपण कठपुतलीचा खेळ पाहतो ना, तो त्या कठपुतल्या नाचणाऱ्या वगैरे आपल्याला दिसतं, पण खऱ्या त्या नाचतात का? नाही. त्यांचा दोर ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे तो नाचवतो, पण आपल्याला दिसणाऱ्या त्या कठपुतल्या त्या नाचतायत असं वाटतं. म्हणून बाह्यतः जीवाला कर्तेपण दिसलं तरी खरं कर्तेपण भगवंताकडे असतं. म्हणून अज्ञानी मनुष्य कर्ता नसून कर्तेपणानं वावरतो आणि दुःख पावतो, तर ज्ञानी पुरुष अकर्ता असून कर्तेपणा दाखवतो. म्हणजे आता परत तेच की कळसूत्री भावल्यांप्रमाणे. तर ओंकाररूपी सद्गुरूंना नमस्कार करूनच नाथ महाराज पुढे तेच उदाहरण कळसूत्री भावल्यांचं खेळ करणारे हे खऱ्या अर्थाने सद्गुरू आहेत. पण हा ग्रंथ लिखाण कोण करतोय? तर एकनाथ करतोय असं वाटत आहे. 84 लक्ष भावल्या पूर्वसंचिताप्रमाणे सद्गुरू नाचवतो, पण त्यांना नाचवून देखील त्यांच्यापासून अलिप्त असतो. लोहचुंबक आपल्या शक्तीनं लोखंडाला खेळवतं, त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्या सत्तेनं सर्व प्राण्यांना नाचवतो. सर्व जीव परतंत्रपणे नाचत असतात, परंतु भ्रमानं त्यांना देह खरा वाटतो आणि म्हणून मूर्खपणानं अभिमान वाढवतात. आपण स्वतंत्र आहोत असा देहाभिमान बळवला म्हणजे वासना जोर करते आणि कर्माचं बंधन वाढत जातं. हा सगळा भगवंताच्या मायेचा खेळ आहे. तो खरा करता असून त्याच्या सत्तेनंच संपूर्ण विश्वातील प्राणी आपापल्या परीनं नाचतात. हा त्याचा अतर्क्य महिमा आहे. सगळे प्राणी त्याच्या सत्तेनं नाचतात, म्हणून ती सत्ता शोधायला जावं तर शोध घेणाराच हरवून जातो. म्हणून भगवंताची किंवा सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय त्यांचं खरं स्वरूप कळत नाही. मग प्रकृती पुरुषाचं इथे का बरं संदर्भ दिला असेल? तर या जगामध्ये सचेतन आणि अचेतन असे दोन प्रधान भेद आढळतात. चेतना अचेतनांपेक्षा कितीही श्रेष्ठ असली तरी अचेतनाशिवाय ती दृश्यामध्ये उतरू शकत नाही. म्हणून अगदी अनादिकालापासून ते आजपर्यंत चेतनेचा अचेतनाशी कोणता संबंध आहे हा प्रश्न थोर विचारवंतांनाही भंडावून सोडत आहे. आत्मा म्हणजे मूर्तिमंत चैतन्य आणि जडद्रव्य म्हणजे मूर्तिमंत अचेतन. तर दोहोंचे गुणधर्म अगदी परस्परांच्या विरुद्ध आहेत. जगातील सगळे व्यवहार जडचेतनाच्या जोडीनं चालतो हे प्रत्यक्ष असल्यामुळं त्यांचा परस्पर संबंध असलाच पाहिजे यात शंका नाही. पुरुष आणि प्रकृती अशी भिन्न स्वभावाची दोन स्वतंत्र मूलतत्व मानून सांख्यशास्त्रानं या अडचणीतून मार्ग काढला. परंतु पुरुष एक किंवा अनेक आणि अनेक पुरुष एकाच प्रकृतीच्या नादी लागून केव्हा आणि कसे फसले
या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं सांख्यशास्त्रापाशी नाहीत. इतर काही तत्वविवेचक 2ऐवजी 3, 5, 7, 11 किंवा 26 मूलतत्व मानतात. एकदा एकापेक्षा अधिक स्वतंत्र तत्व मानली म्हणजे मग 2 काय आणि 26 काय सारखेच. यापेक्षा अद्वैत वेदांतानं दिलेलं उत्तर नुसतं संयुक्तिकच आहे असं नसून ते स्वानुभवानं देखील खरं ठरलेलं आहे. वेदांत काय सांगतो? वेदांत सांगतो की सबंध विश्वाला एकच सद्वस्तू व्यापून आहे. ती शुद्ध जाणीवेची बनलेली आहे. ती जिवंत आहे, अखंड दंडायमान आहे. तिच्यात स्वतःची जाणीव झाल्याबरोबर मी ब्रह्म आहे, मी ईश्वर आहे, मी सर्वांत अंतर्यामी आहे असं शुद्ध ज्ञान प्रगट होतं. या ज्ञानातच केवळ संकल्प मात्रे करून विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य गुप्त असतं. तो संकल्प मूर्त स्वरूप धारण करतो त्यावेळी सूक्ष्म विश्व प्रगट होतं. त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. या हिरण्यगर्भात काय तर यामध्येच इंद्रियांना दिसणारं विराट दृश्य विश्व उत्पन्न करण्याचं आणि त्याचा लय करण्याचं सामर्थ्य असतं. तात्पर्य, सबंध विश्वाची व्यवस्था लावताना शिव म्हणजे ईश्वर, जीव, मन आणि पंचमहाभूत इतक्या गोष्टी मानाव्या लागतात. बाकीच्या गोष्टी म्हणजे या तत्वांचा विस्तार होय. नाथ महाराज असं सांगतात की प्रकृती दृश्य आणि पुरुष अदृश्य आहे. ती विकारी तर तो अविकारी, म्हणजे प्रकृती ही विकारी तर तो पुरुष अविकारी. आणि म्हणून आता याच्या पुढे जो ती आणि तो येतील तर ती म्हणजे प्रकृती आणि तो म्हणजे पुरुष असं आपण लक्षात घेऊया. तर ती गुणयुक्त तर तो गुणातीत, ती चंचल तर तो अचल, ती परतंत्र तर पुरुष स्वतंत्र, ती जड तर तो चेतन, ती आनंद रहित तर तो स्वानंद स्वरूप, ती परतः प्रमाण तर तो स्वतः प्रमाण आहे, ती परप्रकाश तर तो स्वयंप्रकाश आहे. पण पुरुष ज्यावेळी आपलेपणानं प्रकृतीकडे पाहतो त्यावेळी प्रकृतीची साम्यावस्था भंग पावते आणि विश्वाच्या उत्पत्तीला आरंभ होतो. महत म्हणजे बुद्धी, अहंकार, मन, 10 इंद्रिय आणि पंचतन्मात्रा म्हणजे सूक्ष्म महाभूत निर्माण होतात. त्यापासून दृश्य सृष्टी प्रगट होते. प्रकृतीहून आत्मा भिन्न आहे यात शंकाच नाही. पण तापलेल्या लोखंडाचा गोळा जसा हुबेहूब अग्नीसारखा दिसतो त्याचप्रमाणे प्रकृती पुरुषामुळं प्रकाशित होते. आकाशातील निळसरपणा आकाशाहून निराळा दिसत नाही त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये वेगळेपणा दिसत नाही. वास्तविक जीव, शिव, मन आणि पंचमहाभूत सगळी मुळात परमात्म्य स्वरूपच आहेत. साखरेची, नारळ, केळी हे असे सगळे अनेक फळं केले तरी साखरेच्या मूळ स्वरूपात फरक पडतो का? नाही. किंवा मातीच्या गोळ्यांपासून अनेक आकाराची लहान मोठी गाडगी केली तरी त्या सगळ्यांमध्ये माती मातीपणानं कायम असते. त्याचप्रमाणे चैतन्य स्वरूप आत्मतत्वापासून जीव, मन आणि पंचमहाभूत निर्माण झाली तरी त्यांचं मूलद्रव्य चैतन्य घनच असतं. कार्य आणि कारण मानवी सृष्टीला परस्पर भिन्न दिसली. आता ही मानवाची दृष्टी कशी आहे? व्यक्ती परत्वे बदलते, परिस्थिती परत्वे बदलते. म्हणून कार्य आणि कारण मानवी दृष्टीला परस्पर भिन्न दिसली तरी वास्तविक ती अभिन्न म्हणजे एकरूपच असतात. मूळ कारणामध्ये कार्य असतं, कारणामुळंच कार्य प्रगट होतं आणि अखेर कारणामध्येच कार्य अंतर्धान पावतं. याचा अर्थ असा की तत्वांची संख्या ठरवताना मूळ परमात्म स्वरूप सर्वांचं कारण आहे हे विसरता कामा नये. अविद्येत प्रतिबिंबित झालेला तो जीव आणि त्याचा द्रष्टा तो सदाशिव होय.
आपण बाहेर असून आपलं प्रतिबिंब आरशामध्ये दिसतं. आपण जशी हालचाल करावी तशीच हालचाल केली त्या प्रतिबिंबात दृष्टीस पडते. एका माणसाची 2 रूपं दिसून तो माणूस काही द्विधा होत नाही. असाच जीव आणि शिव यांचा संबंध आहे. माणसाचं स्वरूप जसं असतं तसंच ते प्रतिबिंबात दिसतं. त्याचप्रमाणे जीवामध्ये ईश्वरपणा परिपूर्ण भरलेला आहे. जीव सर्वस्वी ईश्वरावर अवलंबून आहे. जीव नियम्य तर ईश्वर नियामक. जीव अज्ञानी तर ईश्वर ज्ञानमय. जीव एकदेशीय तर ईश्वर सर्वव्यापक. जीव हीन दीन तर ईश्वर सर्वसमर्थ आहे. याचं कारण असं की डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. डबक्यातील सारी घाण त्याला चिकटलेली दिसते. तसं कर्तेपणाच्या अहंकारानं जीवाचं शिवपण तात्पुरतं लोपून जातं. अभिमानाची उपाधी कमी होऊ लागली म्हणजे जीवाचं स्वच्छ चित्स्वरूप आपोआप प्रगट होतं. सत्वाधिक 3 गुण प्रकृतीचेच असल्यानं सत्वापासून आत्मानात्म विवेक, रजापासून कर्म आणि तमापासून मोह आणि अज्ञान उत्पन्न होतात. अविद्येमुळं देहाभिमान बळावतो, कर्माचं बंधन दृढावतं आणि जीव वेगळेपणानं बाजूला पडतो. कर्तेपणाच्या अहंकारानं दृश्यातून सुख घेण्याची धडपड चालू असता आत्मस्वरूपाचा विसर पडतो आणि पाप पुण्य माथ्यावर येऊन बसतं. कर्म हे स्वभावतः अचेतन आहे आणि जीव स्वभावतः चेतन आहे. या दोहोंची घट्ट गाठ पडून सृष्टीचा संपूर्ण व्यवहार चालतो. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.